नमस्कार, मी शीतल राजे शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. 68वा प्रजासत्ताक दिन साताऱ्यात उत्साहात साजरा. जीटीपीएल नेटवर्कचे संचालक प्रशांत आहेरराव यांच्या हस्ते ज्ञानसागर शाळेत ध्वजारोहण. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल. उदयनराजेंच्या मिशीवर घड्याळवाल्यांचा डोळा, साताऱ्यात रंगले प्रतिज्ञा युद्ध. शिवाजी सर्कल परिसरात पुन्हा खोकी, पोळे नाका वाजवतोय धोक्याची घंटा. जिलेबीच्या किमतीत 10% वाढ, मंदीचे सावट कायम. सांगलीच्या 100 फुटी रोडवर गाडीची देवाणघेवाण वादातून तलवारीने मारामारी. बातमीपत्र सविस्तर. साताऱ्यात 68वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या प्रसंगी सातारचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाले. सातारा येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनाच्या 68व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला. ध्वजवंदनानंतर परेड कमांडर, परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक डॉक्टर शशिकांत भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर पालकमंत्री श्री शिवतारे यांनी पोलीस व्हॅनमधून विविध पथकांचे निरीक्षण केले. त्यात पोलीस, गृहरक्षक दल, विविध शाळांची RSP, NCC, स्काउट गाईडची मुले व मुलींच्या पथकांचा समावेश होता. जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नारळे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, प्रांताधिकारी स्वाती देशमुख पाटील, नगराध्यक्षा सौ माधवी कदम तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आदी मान्यवर उपस्थित होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या असंख्य वीर पुत्रांनी, शूर सैनिकांनी हुतात्म्य पत्करलं त्यांना अभिवादन करून पालकमंत्री श्री शिवतारे पुढे म्हणाले, भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 68व्या पदार्पण दिनानिमित्त प्रथमतः मी आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. देशाची एकता, अखंडता, स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्ता कायम राखण्यासाठी अनेक शूर सैनिकांनी हुतात्म्य पत्करलं. त्या सर्व वीर पुत्रांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसही वंदन करतो. महाराष्ट्राचा मंगल कलश असणारे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि सातारचे सुपुत्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचेही स्मरण या दिवशी करणे हे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. या सोहळ्यासाठी आज इथं आवर्जून उपस्थित सर्व सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, सैन्य दलातील तसेच राज्याच्या पोलीस दलातील आजी माजी अधिकारी, कर्मचारी, कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक, पत्रकारिता, समाजकारण आदी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सर्व बंधू भगिनींचं स्वागत करतो असे सांगून जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या. आकर्षक संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम, विविध विभागांचे चित्ररथ आणि दिमाखदार संचलन करण्यात आले. त्यामध्ये पोलीस, गृहरक्षक दल, पोलीस बँड पथक, छाबडा सैनिक स्कूलचे संचलन, RSP, विविध शाळेतील विद्यार्थ्यांच्या पथकांचा समावेश होता. प्राथमिक शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि निवडणूक कार्यालयाचा मतदार जनजागृती आदी उत्कृष्ट चित्ररथांचे संचलन करून योजनांची जनजागृती केली. सांस्कृतिक कार्यक्रमात कन्या शाळा राजपथकाच्या विद्यार्थिनींनी फ्लॅग मार्चिंग, तर कन्या विद्यालय करंजेपेठ, सह्याद्री माध्यमिक विद्यालय शाहूनगर, ज्ञान उदय मंदिर कृष्णानगर खेड, सुशीला देवी साळुंखे विद्यालय, साधना प्राथमिक व माध्यमिक शाळा गोडवली, महाराजा सयाजीराव विद्यालय यांनी लेझिम प्रात्यक्षिके सादर केली. श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजे विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जगदंब जगदंब या गीतावरील नृत्य सादर केले. कन्या विद्यालय करंजेपेठ, युनियन माध्यमिक स्कूल, कन्या शाळा राजपथ, न्यू इंग्लिश स्कूल, भवानी विद्या मंदिर आणि महाराजा सयाजीराव विद्यालय यांनी झांज प्रात्यक्षिके सादर केली. वरील सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रजासत्ताक दिनाचे खास आकर्षण होते. विविध पुरस्कारांचे वितरणही यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजदिन निधी 2015 उत्कृष्ट निधी संकलन प्रत्यार्थ महाराष्ट्र शासन सैनिक कल्याण विभागामार्फत प्राप्त पुरस्काराचे वितरण जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना यावेळी देण्यात आले.
स्काउट गाईड राष्ट्रपती प्राप्त पुरस्कार महात्मा फुले ओपन युनिटचा ओमकार बेंद्रे, श्री शिवाजी महाविद्यालय मसूरचा विशाल शेंडे, कन्याशाळा करंजेची विद्यार्थिनी शिवानी चोरगे, सरस्वती मीडियम स्कूलची सोनाली आठवळे, अपूर्वा बर्गे, दिव्या सनस, मेघना पाटील, तसेच प.म. शिंदे कन्या विद्यालय दहिवडीची स्मिता शिंदे, न्यू इंग्लिश स्कूल सायळीची प्राजक्ता बांबरस, मेघना शिंगारे, बापूजी साळुंखे विद्यालय असवली येथील नूतन संपा, शीतल इंगुलकर, नम्रता भिलारे, तेजस्विनी ढमाळ, विठामाता विद्यालय कराडची रेवती पवार यांना पुरस्कार देण्यात आला. जिल्हा पोलीस दलातर्फे नाविन्यपूर्ण कामगिरी केलेल्या हवालदार बिपिन ढवळे, देवानंद बर्गे यांचा सत्कार करण्यात आला. लघु उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट उद्योजकता प्राप्त जिल्हा पुरस्कार 2016 चे प्रथम मानकरी इनोव्हेंटरी ऑटोमेशन प्रोडक्ट्सचे मनीष शहा, द्वितीय क्रमांक टर्निंग पॉइंट इंडस्ट्रीचे विवेक गोवेकर आणि श्रीराम पॅटर्न वर्कचे मनोज पानसकर यांना विभागून देण्यात आला. यानंतर पालकमंत्री शिवतारे यांनी स्वातंत्र्य सैनिक व सर्व निमंत्रित यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. ज्ञानसागर प्राथमिक विद्या मंदिर रामकुंड सातारा या शाळेचे ध्वजारोहण GTPL नेटवर्कचे संचालक प्रशांत आहेरराव यांच्या हस्ते झाले. दरम्यान शाळेमध्ये झालेल्या क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण देखील श्री आहेरराव यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यात 23,34,000 मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. दरम्यान लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे मत जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मांडले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अश्विन मुदगल बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी साहेबराव गायकवाड, प्रांत अधिकारी डॉक्टर स्वाती देशमुख पाटील, तहसीलदार नील प्रसाद चव्हाण, शिक्षण अधिकारी देवीदास कुलाल प्रमुख उपस्थित होते. अश्विन मुदगल म्हणाले, समृद्ध लोकशाहीसाठी मतदारांचा हक्क बजावणे महत्त्वाचे आहे. युवा शक्तीचे जोरावर आपला देश महासत्ता होण्याकडे वाटचाल करत आहे. जिल्ह्यात 23,34,000 मतदारांची नोंदणी आहे. लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीत 57% लोकांनी तर विधानसभेत 62% लोकांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. ही टक्केवारी वाढली आहे. यासाठी युवा पिढीने मतदान प्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे. जगात महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशापेक्षा भारतात 60% तरुण असलेला वर्ग आहे. देशाला चांगले शासन मिळाले तर तरुणांना योग्य दिशा मिळते. योग्य मतदार निवडण्यासाठी प्रत्येकाने मतदान करण्यासाठी बाहेर पडले पाहिजे. मतदान प्रक्रिया निष्पक्ष निर्भयपणे होण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्रयत्न करण्यात येतात. यावेळी नव मतदारांना ओळखपत्र देण्यात आले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी साहेबराव गायकवाड यांनी मतदारानिमित्त प्रतिज्ञा दिली.
राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा निकाल जारी करण्यात आला। सूत्रसंचालन विस्तार अधिकारी वृंदा शेवंदे यांनी केले। तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी आभार मानले। इथली राष्ट्रवादीची फौज सध्या भलत्याच कामात गुंतली आहे। त्यांच्याच पक्षाच्या खासदारांची त्यांना मिशी उतरवायची आहे, पण गोष्टी ही आहे की हे खासदार दुसरे तिसरे कोणी नसून चक्क उदयनराजे आहेत। सातारा पालिका निवडणुकीत त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले त्यांच्या आघाडीला धूळ चालल्यानंतर तर उदयनराजेंची देहबोली अधिकच आक्रमक झाली आहे। शर्टची कॉलर कधीच वरच्या बाजूला सरकली, सातारचा पुढचा आमदार सर्वसामान्य घरातलाच असे, अन्यथा मिशी उतरवू अशी भीष्म प्रतिज्ञा उदयनराजेंनी नुकतीच जावळी खोऱ्यात केली। तेव्हा चिडलेल्या शिवेंद्रराजेंनीही उदयनराजे स्वतःची मिशी खासदारकीच्या निवडणुकीत काढतीलच अशी घोषणा करून जणू पक्षातल्या स्थानिक नेत्यांचा अजेंडाच जाहीर केला। कारण विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, आमदार मकरंद पाटील आणि माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर हे अजितदादा पवारांचेच नेतृत्व मानतात। विशेष म्हणजे उदयनराजे आणि अजितदादा यांच्यात तर 36चा आकडा आहे। त्यामुळे पुढच्या लोकसभेला उदयनराजे खासदार असणार नाही किंवा असले तरी राष्ट्रवादीचे असणार नाहीत, ही या नेत्यांची गुप्त मोहीम शिवेंद्रराजेंच्या घोषणेतून पूर्णपणे स्पष्ट झाली आहे। न्यायालयीन लढाई लढून पालिकेने पवई नाक्यावरील अतिक्रमणे काढली खरी, मात्र पुन्हा शिवाजी पुतळ्यासमोरची रस्ता रुंदीकरणातील जागा विक्रेत्यांनी बळकावली आहे। शिवाजी सर्कल परिसरात जिल्हा रुग्णालय रस्त्यापासून अजिंक्य कॉलनी रस्त्यावरील पोस्टाच्या बटवाड्या कार्यालयाच्या भागात रस्त्याच्या रुंदीकरणासाठी पोस्टाने ही जागा पालिकेकडे हस्तगत केली। आज या जागेच्या रुंदीकरणासाठी वापर होत नसल्याने विक्रेत्यांनी या जागा बळकावल्या आहेत। काही दिवस पालिकेने या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची कटाक्षाने खबरदारी घेतली, पण आता पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी या ठिकाणची अवस्था आहे। फळ विक्रेते, ज्यूसच्या गाड्या, वडापावच्या गाड्यांनी या ठिकाणी बस्तान बसवले आहे। पवई नाका परिसरात विक्रेत्यांना प्रोटेक्शन मनी द्यावी लागते। याच्या पूर्व परवानगी शिवाय नाका परिसरात खोका टाकता येत नाही। पोलिसांनाही अशा खंडणी बहादरांना उपद्रवापुढे हात टेकावे लागतात। आशांच्याच आशीर्वादाने ही खोकी पडत न असल्याचे बोलले जाते। पवई नाक्यावर पार्किंगच्या कुठेही सोय नाही, परंतु पोस्टरच्या अंमलाखाली अतिक्रमण पालिकेने पुन्हा एकदा काढून ही जागा रिकामी केल्यास पे अँड पार्क तत्वावर येथे पार्किंग होऊ शकेल। त्यामुळे कसाटा मार्केट परिसरातील पार्किंगचा तणाव कमी होईल। साखर, तूप, बेसन, दही आणि मैदा यांच्या वाढलेल्या दराचा परिणाम यंदा जिलेबीवरही दिसला। सुमारे 10% दरवाढ घेऊन प्रजासत्ताक दिनाचे स्वागत जिलेबीच्या शेकडो दुकानांनी चौकाचौकात केले आहे। प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त परस्परांना जिलेबी वाटून साजरा करण्याची सातारकरांची अनोखी पद्धत आहे। घरातील सणाप्रमाणेच दरवर्षी या दोन्ही दिवशी जिलेबी खरेदी करायला अक्षरशः रांगा लागलेल्या असतात। परस्परांच्या घरी जाऊन जिलेबी देऊन आनंद व्यक्त करणे हा पायदंडा सातारकरांनी पाडला आहे। गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिलेबीच्या दरात 10% वाढ झाली आहे। यंदा जिलेबी करणाऱ्या आचार्यांची मजुरी 20% वाढली आहे। त्याचबरोबर अन्य साहित्यांच्या दरात देखील वाढ झाली आहे। त्यामुळे यंदाची जिलेबी महागली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले। सांगलीच्या 100 फुटी रोडवर गाडीच्या देवाणघेवाणीच्या वादातून तलवारीने मारामारी झाली आहे। यामध्ये 2 दुचाकी देखील पेटवून दिल्या। सांगलीच्या 100 फुटी रोडवरती काल रात्री गाड्यांच्या देवाणघेवाणवरून मारामारी झाली। यावेळी तलवारीने वारही करण्यात आले होते। याचाच राग मनात धरून पहाटेच्या सुमारास 2 दुचाकीही पेटवून देण्यात आल्या होत्या। घटनास्थळीच पोलीस दाखल झाले आहेत। अधिक तपास पोलीस करत आहेत। हे होते आजचे लोकवृत्त। उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये। तोपर्यंत नमस्कार।